मित्रांनो, आज आपल्या ट्रेकचा दिवस तिसरा. काल आपण जवळपास 14 तास चालून मौरी गावात येऊन पोचलो. आत्ता सकाळचे 8 वाजलेत आणि आत्ता आपण रायगडाकडे मौरी गावातनं प्रस्थान करणार आहे. जवळपास आपल्याला आज 7 ते 8 तास रायगडपर्यंत पोचायला लागतील. तिसरा दिवस आहे. आज आपल्याला रायलिंग पठारापासून बोराटेची नाळ उतरायची आहे. तिथनं आपल्याला आज रायगडपर्यंत जायचे. 2 दिवसचा ट्रेक आपलातून होता. आजचा दिवस पण तसाच जावा हीच इच्छा. चाललोय आता आपण पुरी गावातनं पुढे आल्यानंतर आपल्याला जो सपाटीचा पॅच संपल्यानंतर थोडंसं आपल्याला जंगलात खाली उतरत जावं लागतं. रस्ता चालण्यायोग्य आहे. आपल्याला असे एरो दिसतात. या एरोच्या मदतीने आपण पुढे जाण्यात आपल्याला जास्त मदत होती. आपल्याला ही बोराड्याची नाळ उतरून खाली जायची. ज्यांना रायलिंग पठाराकडे जायचे त्यांच्यासाठी हा रस्ता आहे. 10 मिनिटाच्या अंतरावर ह्याच्या पलीकडे रायलिंग पठार आहे. आणि जे रेंज ट्रेक करतात त्यांच्यासाठी वरनं आल्यानंतर ही बोराड्याची नाळ आपल्याला उतरून खाली जायची. आत्ता आपण चाललोय नाळेच्या दिशेने. ही बोराड्याची नाळ उतरताना आपण काय काळजी घेतली पाहिजे? आपले शूज चांगले पाहिजेत, ग्रिपचे पाहिजेत व आपल्याला अनुभव पाहिजे ट्रेकिंगचा. अशा गोष्टी असतील तरच आपण ही बोराड्याची नाळ उतरावी. ही एवढी काय रिस्की नाही, पण ही जे काय पॅच खूप अवघड आहेत. अवघडाचा पॅच आपल्याला समोर आलेला आहे. नाळ उतरल्यानंतर आपल्याला कातळाच्या कडेने रोपच्या साह्याने आपल्याला पुढे प्रस्थान करायचे. आपल्याला समोर दिसतोय तो लिंगाणा. ह्या कातळाच्या कडेने आपल्याला पुढं वाटचाल करायची. हा कातळाचा टप्पा थोडा अवघड आहे, रिस्की आहे. त्यामुळे काळजीपूर्वक हा कातळाचा टप्पा पार करावा. थोडा रिस्की पॅच आहे, त्यामुळे रोप धरत चाला. बोराड्याची नाळ उतरून आपण कड्याने इकडं आलो. आपल्याला हा रूट लागतो वर. हा लिंगाण्याचा बेस. इथनं लिंगाणावर चढायला सुरुवात करतात. आपल्याला तिकडं न जाता आपल्याला ह्या वाटेने खाली रायगडच्या दिशेने आपल्याला प्रस्थान करायचे. चला. बोराट्याची नाळ उतरून खाली आल्यानंतर आपल्याला लिंगा नावाचे हे गाव लागते आणि आता आपण
या लिंगा नावाची गावात येऊन पोचलेलो आहोत. जुन्या वाड्याचे अवशेष, जुने वाडे पडक्या अवस्थेत आपल्याला हे पाहायला मिळतात. समोर जो आपल्याला दिसत आहे तो दुर्गेश्वर रायगड आणि हे लिंगा नावाचे जे छोटेसे गाव. होळीचा दिवस असल्यामुळे ह्या गावात होळी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. आमची लगबग लागली होती कधी रायगडाकडे आम्ही येऊन पोचतोय. आता पुण्या मुंबईवरून लोक गावाला होळीसाठी आलेले आहेत. त्यांचा पण जेवणाचा कार्यक्रम चालू होता आणि त्यांनी आम्हाला जेवण करा असे सांगितले, पण आमच्याकडे वेळेची मर्यादा कमी होती, त्यामुळे आम्हाला पुढच्या वाटचालीसाठी जावे लागले. त्यांच्याशी अर्धा तास गप्पा मारून आम्ही त्यांचे मार्गदर्शन घेतले, कारण ते इथले असल्यामुळे त्यांना पुरेपूर सगळ्या वाटा माहीत होत्या. त्यातलीच त्यांच्याकडून एक वाट घेऊन आम्ही रायगडाच्या दिशेने प्रस्थान केले. ही जी आपल्याला शिवाजी महाराजांची नैसर्गिक प्रतिकृती ह्या डोंगर रांगेत दिसून येते. आता आपल्याला वर जे जुने लिंगा नावाचे गाव होते त्याचे पुनर्वसन खाली झालेले आहे. त्याचे पण नाव लिंगा नावाचे हेच आहे. त्या लिंगा नावाची गावात आता आपण पोचलेलो आहोत आणि आपल्याकडे पाणी कमी असल्यामुळे तिथल्या एका बाबांकडनं आपण पाणी घेऊन आपण पुढच्या ट्रेकसाठी सुरुवात केली. बाबांनी खूप चांगले मार्गदर्शन केले. बाबांचे वय जास्त असल्यामुळे बाबांना अनुभव खूप होता. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पाणी खूप प्रमाणात आम्हाला लागत होते. ह्या ट्रेकसाठी जास्तीत जास्त पाणी स्वतः सोबत ठेवावे. डांबरी रस्ता लागलाय. डांबरी रस्त्याने वाटचाल ह्या समोरच्या आपल्या रायगडकडं आपल्याला असंच फिरून त्या साईडला जाऊन मग आपल्याला पायऱ्यांचा मार्ग लागून मग आपल्याला रायगडवर जावं लागेल. आत्ता जवळपास 3 वाजल्यात. आपल्याला 5 ते 6 वाजणार आहेत रायगडच्या पायथ्याला जायला. ट्रेक लय भन्नाट झालाय. हा समोर लिंगाणा. आपण असं करत ह्या खिंडीतनं खाली येत इकडं पाणी गावे, इकडे एक ह्या गावापासून सरळ असं येत. आता आपण या नदीच्या कडनी वर वाघेरी गावात निघालोय आणि वाघेरी गावातनं आपण रायगडला जाणार आहे. चला. आता आपण थांबलोय वारंगी गावाच्या तिथं. इकडं मागच्या बाजूला आहे डॅम आणि समोरून जाणारा जो रोड आहे हा रोड, त्या रोडनं आपल्याला जायचं आहे रायगडवाडीच्या दिशेनं. बाबा मुगबा काढतात. डोंगराचा पॅच सोडून आता वर आलोय. प्रतीक्षा आता एकच आहे फक्त, रायगडवाडीत पोचायची. अजून किती वेळ रायगडवाडीत पोचायला लागेल सांगता येत नाही. चालते पण रायगडवाडी काही आहे ना. समोरचा हा दिसतोय तो टकमक. आता सूर्यास्त पण व्हायला आलाय. बऱ्याच पायपिटीनंतर
हा आपल्याला पुढं थांबा तुम्हाला दाखवतो. मी प्रथम दरवाजा दाखवतो किल्ल्याचा. हा जो दिसतोय आता इथं दिसणार नाही. हा जो दिसतोय तो किल्ल्याचा दरवाजा. इथं आपल्याला आता असा हा वेढा मारून पुढं रायगडवाडीत जाऊन तिथनं मग उद्याच्याला ह्या दरवाजाने किल्ल्यावर जायचे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर आम्ही येऊन पोचलो रायगडवाडीत. रायगडवाडीत अर्धा तास मुक्काम करून आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी जायचे होते. समोर जो आपल्याला खिंड दिसत आहे ती खिंड पार करून आपल्याला पायरी मार्ग लागतो. त्या पायरी मार्गाच्या आधारे आपल्याला आजच रायगडवर प्रस्थान करायचे आहे. आत्ता आपल्याला पायरी मार्ग चालू झालेला आहे आणि आपण रायगडावर चढायला सुरुवात केली आहे. आत्ताचे वाजलेले आहेत 8. दीड ते 2 तासाच्या पायपिटीनंतर आम्ही येऊन पोचलो प्रथम महादरवाजापाशी. आज शिवजयंती असल्यामुळे किल्ल्यावर खूप गर्दी होती. प्रथम महादरवाजा आपण वर आल्यानंतर आपल्याला आई शिरकाई देवीचं हे मंदिर लागते. तिथे दर्शन घेऊन आम्ही होळीच्या माळाकडे प्रस्थान केले. आपण हे बाजारपेठमध्ये आपल्याला हा जो समोर दिसतोय तो नगारखाना आणि आपल्या पाठीमागे जगाचा ईश्वर जगदीश्वराचं मंदिर आहे इकडं. आता मुक्काम आपण इथंच करणार आहे आणि उद्या आपल्या ट्रेकची सांगता घेणार आहे आणि परतीच्या प्रवासाला लागणार आहे. आत्ता सकाळचे वाजलेत 8 आणि आत्ता आपण आलो जगदीश्वराचे दर्शन घेण्यासाठी. 3 दिवसाचा जो कंटाळा आला होता ते या जगदीश्वराचे मंदिर बघून मन प्रसन्न झाले. जगदीश्वराचे दर्शन घेऊन आपण समाधीपाशी येऊन पोचलो. कृपया समाधीपाशी कुणीही कुठलीही गारद देऊ नये. या ठिकाणी जास्तीत जास्त शांतता ठेवावी. आपल्याला समोर 2 दुर्ग दिसत आहेत समाधीपासून, राजगड आणि तोरणा आणि लिंगाणा. आज आपण समाधीचे दर्शन घेऊन आपल्या ट्रेकची सांगता करणार आहे. हा जो समोर दिसत आहे तो आपल्याला राजगड, हा तोरणा, जवळपास 28 तासांच्या आणि 65 किलोमीटरच्या ट्रेकनंतर आज रायगड किल्ला करून आम्ही आता निघालो घराच्या दिशेने. अतिशय चांगला असा अनुभव आला. सगळे खूप चांगले चालले. दमलो. रायगडला आल्यानंतर जो काही ताण होता, शीण होता, सगळा निघून गेला. स्वामींचं दर्शन घेतलं. आता आम्ही घराच्या दिशेनं निघालो. रायगडवरून निघून जाण्याची इच्छा तर अजून होत नाही, पण आता घराच्या दिशेनं वाटचाल पोटापाण्यासाठी करावी लागेल.